आमच्याकडे दुकान असल्यामुळे कधी दुकानामध्ये दूध आहे ना कमी पडत असते तर कधी जास्त होत असते. तर आज दूध आमच्याकडे जास्त झालेलं आहे आणि माझा मुलगा म्हणतो आई दूध गरम करून ठेवून दे. तर गरम करायला गेले तर दूध आहे ना सर्व फुटून गेलेलं आहे. तर काय करायचं आता याचं आता आपल्याला. तर बघूत आता आपण समोरची रेसिपी काय करायची ते. तर चला. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिलं पाहिजे. तर इथे टप ठेवला आहे खाली, मी वर चाळण ठेवलेला आहे. आता दूध आहे ना मी गाळून घेते. बघू शकता पॅकेटचं दूध असते, कधी कमी पडत असते तर कधी जास्त होत असते. तर आता आपण समोरची तयारी करून घेऊया. तर आपला गॅस चालू आहे, कढई ठेवली, कोणतीही कढई ठेवू शकता आणि मी दूध टाकत आहे अर्धा लिटर. आता आपल्याला छान दूध आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान आता आपल्याला छान घट्ट करून घ्यायचं आहे दूध. 10 मिनिट लागेल आपल्याला घट्ट व्हायला. आणखीन थोडं दूध टाकून घेते. बरोबर अर्धा लिटर दूध आहे आपलं. तर आता आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे. जर आपण इथं थांबलं तर मोठा गॅस करायचा. जर आपल्याला बाकीचे कामं करून घ्यायचे असलं तर आपला गॅस आहे ना छोटा करायचा. तर मी इथेच आहे, तर माझा गॅस मोठा आहे. तर मी छान आहे ना हलवून घेते दुधाला. साखर टाकून घेते. तुम्हाला कमी किंवा जास्त तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता. स्वीट म्हटलं तर साखरेचं प्रमाण किंवा कमी किंवा जास्त प्रत्येकाच्या घरचं वेगळं असते. तर कोणाला कमी आवडते तर कोणाला जास्त आवडते. तर आम्ही मिडियमच खात असतो. तर मिडियमच टाकली आहे मी साखर याच्यामध्ये. आता छान घोटून घेते. दूध घोटायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो. सर्व कामे झाल्यानंतर आपल्याला हे काम करून घ्यायचं असते. वेळ लागतो याला. कडेकडेला लागते बघा, ते पण आपल्याला छान आहे ना काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करायचं. तुम्ही कशा प्रकारे बनवता, कोणताही स्वीट असू दे, दूध उरल्यानंतर तुम्ही काय करता, दही करता किंवा फेकून देता, ते पण कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, माझ्या कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतात आणि आणखी कोणती मी रेसिपी बनवली पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय आणखी मी बदल केला पाहिजे ते पण सांगायला विसरू नका. जरूर सांगा. आणि नवीन कोणी चॅनलवर आले असेल तर त्यांना नक्कीच चॅनलला भेट द्या. माझ्या रेसिपी साध्या आणि सोप्या घरगुती पद्धतीच्या पारंपरिक आहे चॅनलवर अपलोड केलेल्या. तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता किंवा बघू शकता. पसंत आलं तर लाईक करू शकता, शेअर करू शकता. तर आता आपलं दूध घट्ट झालेलं आहे. हे टाकून घेते. फाटलेलं दूध त्याच्यामध्येच टाकून घेते आणि छान पुन्हा एकदा छान 2 ते 3 मिनिट आहे ना छान मी याला मिक्स करून घेते. अशा पद्धतीने खूप छान असते ही स्वीट. नक्कीच तुम्ही ट्राय करा. मी सांगितल्याप्रमाणे नक्कीच बनवा, बनवून बघा आणि नंतर मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आपल्याला गॅस आहे ना मिडियम ठेवायचा आहे, जास्त हाय नाही करायचा कारण की जळण्याची शक्यता असते. तर चम्मच आहे तर सतत फिरवत राहायचं. अशा पद्धतीने थोडे साजूक तूप टाकून घेते याच्यामध्ये. शेवटी घालायचं तूप, जेणेकरून आहे ना फ्लेवर छान येतो.
तर बघू शकता इथंपर्यंत आपला छान घट्ट झाला आहे. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते. इथे प्लेट ठेवली, याला आहे ना मी तूप लावलेलं आहे, साजूक तूप. तर याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये प्लेटमध्ये आपल्याला काढून घेऊया. छान थोडं पसरून घ्यायचं. तुम्हाला पातळ पाहिजे किंवा जाड वडी पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही याला छान पसरून घेऊ शकता. तर बघू शकता, कोणी म्हणेल का याला कुठल्या दुधापासून बनवलेली आहे स्वीट म्हणून. तर आता थंड होऊ देते थोडा वेळ. त्याच्यावर आपल्याला थोडे बदामाचे काप, पिस्ता, तुम्हाला काही सजवायचं असेल तर दुसरं काही पण टाकू शकता, ड्रायफ्रूट्स. तर मग बघू शकता थंड झाल्यानंतर आम्ही वड्या पाडून घेते. तर बघू शकता थंड झालेलं आहे. आता आपल्याला वडी पाडून घ्यायची. 10 ते 15 मिनिट लागले मला थंड व्हायला याला. तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी पाहिजे साईज त्या पद्धतीने तुम्ही वडी पाडू शकता. तर बघा, तर बघू शकता आपली स्वीट तयार झाली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. काढून घ्यायची डब्यामध्ये. अशाच पद्धतीने मी काढून घेते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटते मी नंतर तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.